99 आल्या. हप्ते घेण्याची कामं पटकन करता येतात. मला इथे उद्यापासून एकही माणूस नको, ह्या साईडला नको, स्टेडियमच्या त्या साईडला नको, तिकडच्याही गाड्या उठला जेट ग्राउंडच्या समोर मेन रस्त्याचा थोडा मेन रस्त्याचा त्याला ऍक्शन घ्या त्याच्यावर. ही पद्धत नव्हती माझ्याशी बोलण्याची त्याची. आणि ह्या तुम्ही नेहमी वारंवार सांगता तर आपल्याकडे मनुष्यबळ कमी आहे. रात्री आमच्याकडे मनुष्यबळ नसतं, म्हणजे रात्री येऊन बसतात. आता वाजले किती आहे? आता मनुष्यबळ नाही आपल्याकडे. हो केली वाट, पण यांना एक वेळा इथून उचललेलं असल्यावर ते पुन्हा त्यांची हिंमत कसं होते बसायची. हप्ते घेतात का तुमच्या सगळे लोक इथे? मग तो बिलकुल माहिती का मी आल्यावर सुद्धा तो स्वयंपाक बनवतोय सुद्धा घाबरत इतकं सुद्धा बसत नाही त्यांच्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर आणि महापौरांवर. खुशाल तो बनवून राहिलाय. मी आली तरी सुद्धा तो बंद करत नाही. ते दादा बोलले त्यांना लाज नाही वाटत आणि महापौरांनी काहीतरी तू माल बनवतोय. ओळखलं नाही ती ओळखो दादा, पण 100दा तुम्हाला आम्ही ठराव केलाय महापालिकेच्या मेन रस्त्यावर अतिक्रमण करू नये. ही तुमच्यासोबत किती वेळा कारवाई झाली आणि तुम्हाला हॉकर्सलाही सांगितले मी तुम्हाला जागा देईल, पण मेन रस्ते मोकळे ठेवा. दुसरीकडे बसा तुम्ही तात्पुरता. मला तुम्ही वारंवार हे सांगत राहतात. किती वेळा झालेलं आहे. आणि दुकानवाल्याची शिवाय कागदारांशी भांडतात. त्यांना दादा करतात दुकानदारांना. कोणी सांगितलं म्हणजे दुकानदारांना सांगतात. तुम्हाला कोणी सांगितलं? कोणी नव्हती माझ्याशी. मला वाद घालायचा प्रश्न नाही. तुम्ही कोणाशी बोलताय हे तुम्हाला समजायला पाहिजे. तुम्ही मला खुशाल म्हणतात की तुम्ही काय बोलताय अशा डॉक्टरी. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं मला ह्या परिसरामध्ये हॉकर्स नको. ते येतात कसं काय वारंवार येतात कसं काय त्याचा धाक काढतो तुमच्यासाठी महापालिकेवर. भरून नाहीये मला कारवाई केली ना. येतात कसं काय ते घाबरतो सुद्धा तिथे थोड्या वेळ. मी उभी असताना सुद्धा तो बनवतोय माल. चला उठवा ये बडामध्ये चला आवरे सोड दे. ते तिकडचे बनवून चेस ग्राउंड जवळचे गणेश कॉलनीत बसत आहे. गणेश कॉलनीत आपण त्यांना जागा दिली बसायची. पुन्हा ते तिथेच बसतात. मला घेऊन चला तुम्ही आता. मी उतरेल आता तुमच्याकडनं नाही होत. अहो माझं बोलत आहे का माणसं हो जरा आता पण आपण याला 2 वेळा कारवाई केली आहे ना. मग त्यांनी खरंच का यायला पाहिजे? ते काय तुम्हाला घाबरता प्रशिक्षणाला? बचत पाहिजे ना काहीतरी आपल्या तुमच्यावर. म्हणजे आपण कारवाया करायच्या का फक्त? ते लोकांनी पण करून राहिले. कोणी म्हणून ते बसतात ना. मला इथे पुन्हा साहेब कोणी बसलं ना एकही गाडी नकोय मला. पण हे मला माहिती एक वेळा आपण उचललेला आहे ना. हायवेला चालू केलं आपण ठीक आहे, पण जेव्हा आपण एक वेळा उचलतो तेव्हा पुन्हा ते बसले नको पाहिजे ना. म्हणजे त्यांना बचत तरी का? बचतच नाही त्यांना बिलकुलच. आम्ही काय करू शकतो का? तुम्ही संध्याकाळी व्यवसाय करत असता ना. आपल्याकडे जे नागरिक येतात ते गाड्या लावतात. पार्किंग किती त्रास होतो. पूर्ण बरोबर पार्किंग मी काय होऊ शकतो ऑफिस काही मी काहीच करू शकत. मला माफी मागली. माझी हात जोडते तुझ्यासाठी. मी नाही काही करू शकत. नाही तुम्हाला वारंवार काही काय सांगाल? आज आपण स्टेडियम परिसरात धडक कारवाई केलेली आहे. दुकानदारांच्या अनेक दिवसापासून तक्रारी होत्या. मुख्य रस्त्यावरचं अतिक्रमण आज काढण्यात आलंय का? म्हणजे आज बघितलं तर खरं मी ह्या कामासाठी इथे आलेले नव्हते. आज जे आपण डागडुजी जी चालू केली होती, जी नागरिकांची समस्या, जळगावकरांची एक तक्रार होती किंवा नाराजगी होती आपल्यावर, आमच्या प्रशासनावर किंवा नगरसेवकांवर, त्याची आज आपण डागडुजी ही चालू झाली होती. ती बघण्यासाठी मी इथे स्टेडियम जवळ आलेले होते. पण ते बघत असताना मला असं वाटलं की म्हणजे जे अतिक्रमण, मी वारंवार ऑफिसला बसून सर्व अतिक्रमण विभागाला सांगत असते की अतिक्रमण मेन रस्त्यावरचं तरी काढलं गेलं पाहिजे. मागे तुम्ही बघाल तर आपल्या महापालिकेमध्ये ठराव सुद्धा झालेला आहे की जे रोड असतात, जे वाहतुकीचे रोड
रोड असतात, मेन रोड असतात आणि पुतळे असतात आपले, त्यांच्याजवळ तरी अतिक्रमण नको, हे वारंवार मी प्रशासनालाही सांगत आलेले आहे. पण जेव्हा मी आज इथे जागेवर आली तेव्हा तुम्ही बघाल तर जागा म्हणजे गाड्या एकदम फुल फ्लेजमध्ये चालू होत्या. त्यांना वारंवार सांगून सुद्धा ते अतिक्रमण करत असतात. म्हणजे आमचा व्यवसाय बंद करणं हा उद्देश नाहीये, पण त्यांना किती वेळा सांगितले की रस्त्यावर व्यवसाय करू नका. कारण की तुम्ही बघाल व्यवसाय करत असताना पुरी त्यांनी जागा म्हणजे एक छोटा जागा सुद्धा नाही, पुरं त्यांनी मोठं त्यांचं एक साम्राज्यासारखं तिथे मांडलेलं असतं. आणि इथल्या नागरिकांची नेहमी मला स्टेडियम कॉम्प्लेक्सचे जे दुकानधारक आहे त्यांची नेहमी कंप्लेंट होती की आमच्यावर जेव्हा ही कारवाई केली जाते, आम्ही जेव्हा तिथे बोलवतो किंवा तुम्ही कारवाई करून जातात, इथलेच जे लोक असतात, हॉकर्स असतात, त्यांच्यावर जाऊन दादागिरी करतात. काही लोकांना त्यांनी शिवीगाळ सुद्धा केलेली होती. ही कंप्लेंट माझ्याजवळ आलेली होती. त्या अनुषंगाने मी इथे जे आले तेव्हा बघितलं आणि आता गोसावी साहेबांना असेल, अतिक्रमण विभागाला असेल, मी सूचना दिलेल्या आहे की हे इथे बिलकुल नको. 2 वेळा कारवाई इथून झालेली आहे, पण पुन्हा वारंवार हे हॉकर सर्व इथे बसतात. स्टेडियमची तुम्ही जी बाहेरचे बघाल ते सर्व चायनीजचं पावभाजीने त्याचे सिलेंडर सुद्धा तिथे ठेवलेले असतात. दुकानदारांसाठी किती हानिकारक आहे. मागे तिथे नागरिक सांगताय की तिथे एका स्फोटमध्ये कुकर सुद्धा फुटलेलं होतं. म्हणजे अक्षरशः रोडवर त्यांनी त्यांचं सर्व गॅस सिलेंडर्स वगैरे ठेवलेले आहे. स्वतःची काळजी तर नाहीच आहे, पण इतर आजूबाजूची नागरिकांचीही काळजी नाही. ते गटारी तुम्ही बघाल ते इतक्या तुंबलेले आहे. त्यांचे जे प्लास्टिक आहे ते त्यांनी त्यात टाकलेलं आहे. आता मी तसं सूचना आरोग्य विभागालाही केलेलं आहे. उद्या येऊन ते सूचना क्लिअर करणार आहे. म्हणजे व्यवसाय करत असताना एक तुम्हाला योग्य जागा देण्यासाठी मी महापौर म्हणून मला माहिती आहे माझी ती जबाबदारी आहे. पण सर्व हॉकर्सला माझी विनंती आहे की मेन रोडवर तरी तुम्ही प्लीज बसू नका. तुम्ही व्यवसाय करत असताना तुमच्याकडे जे ग्राहक येतात ते तुमच्या गाड्या लावून पुरा रस्ता, तुम्ही शनिवार रविवार अगर फिरले तर पुरा रस्ता त्यांनी आपल्याला हॉकर्सचे हे असतो की पायी चालणारा सुद्धा जागा नसते. तर प्लीज माझी सर्व हॉकर्सला विनंती आहे, जागा शोधण्यासाठी आम्ही जागा तुमच्यासाठी शोधतच आहोत, पण प्लीज तुम्ही इथे बसू नका. आणि पुन्हा मी आता जी ही जागा खाली करून घेतली आहे तिथे पुन्हा हॉकर्स बसणं आणि याची काळजी प्रशासनाने घ्यावी, नाही तर कडक कारवाई मी त्यांच्या प्रशासनावर करणार आहे.